भारताचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुष मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांची एका लग्न समारंभामध्ये भेट झाली. त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे 21 जूनला नीटची परीक्षा ती घेतल्या जाऊ शकते असं सांगितलं. त्याप्रमाणे आज NTA ने केंद्रीय पथकासह एक पत्रकार परिषदेमध्ये 14 जूनपर्यंत संपूर्ण भारतभरातील महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत त्यांचे ॲडमिट कार्ड्स जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि 21 जूनला नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये जे काही परीक्षा शुल्क संपूर्ण भारतभर पालकांनी विद्यार्थ्यांनी भरलं होतं हे संपूर्ण शुल्क हे भारत सरकार विद्यार्थ्यांना परत करणार आहे आणि होणारी जी परीक्षा आहे ती 0 फीजवर त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेमध्ये आता गैरप्रकार होऊ नयेत, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गडबडी होऊ नये यासाठी NTA आणि भारत सरकार तत्पर राहणार आहे. 0 एरर, 0 टॉलरन्स, कुठल्याही प्रकारची चूक येणाऱ्या नीटमध्ये होणार नाही याची दक्षता भारत सरकार आणि NTA त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना एक 15 मिनिटाचा वेळ हा जास्तीचा दिला जाणार आहे ही सुद्धा घोषणा आज NTA ने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कालच सुतवाच केल्याप्रमाणे 21 जून ही नीटची तारीख आहे. आजपासून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेला आपल्या अभ्यासाला त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं. इतर गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष न घालता विचलित न होता जास्तीत जास्त मार्क्स या परीक्षेमध्ये कसे मिळतील याची काळजी त्या ठिकाणी सर्वांनी घेतली पाहिजे. पुनश्च एकदा 21 जून ही नीटची तारीख त्या ठिकाणी फिक्स झालेली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.